झाडावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी माझ्याकडनं यापुढे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही म्हणजे तुम्हाला द्यायचाच नव्हता त्रास सो मी तुमच्या गर्लफ्रेंडचे डॉक्युमेंट्स घेऊन तिथे येतोय काय माझा अभ्यास काय माझी पीएचडी काय होत राहील 5 वर्षांनी होईल 10 वर्षांनी होईल 15 वर्षांनी असं करत करत हळूहळू बंद पडेल तुम्हाला काय फरक पडतो तुमचं चालू दे माझा अभ्यास मी असा हा सगळा बाजूला ठेवून देते तुम्ही ना मला एकदा सांगाच मी काय करू एक काका अरे काका म्हणजे काका सॉरी लक्ष्मी काका सॉरी नो अरे खरंच सॉरी हे बा भिंत पुढे जायला लागली बा भिंत ढकलू राहिला तू अरे आप्पा काय म्हणतील आप्पा चिडतील ना तुझ्यावर अरे लक्ष्मी काका असं नको करू अरे चुकलं म्हणले ना मी किती वेळा सॉरी म्हणू माफ तर कर मला लहान आहे ना रे मी कर ना माफ मला लक्ष्मी काका मी केव्हाची तुझ्याशी एवढं बोलू राहिली तू काहीच बोलत नाही माझ्याशी सॉरी ना रे माफी मागू राहिले ना तुझी कर ना आता मा काहीतरी तरी बोल नाही तर आता मला रडायला येईल हा? कशी मजा केली कसं बसवलं तुला काय वाटलं तुला तिकटीला रुसता येते भाई मला रुसता येत आता कसं रुसला होतो ना मी भारी असा मुद्दाम करत होता ना तू मग मी पण काही खरं खरं रडत नव्हते काका परत बस गेली 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 भिंत काय भारी मजा यायची ना लहानपणी पप्पे तू माझ्यावर ओरड भांड चिड पण बोलत जा बाबा असं बंद नाही करायचं किती हसायची ना किती हसायची तू लहानपणी आम्ही घरात आता
तूच एकटी ना का लहान नाही का पप्पी तू ना अशी बघ एवढीशीच होती का आणि ना अशी एकदम टप मोठी झाली कळलंच नाही म्हणजे असं मी लहान असताना तुला कडेवर घेतलं उलुलुलुलुलुलुलु आणि ठेवलं आणि टपकन मोठी झाली तू लय पटकन मोठी झाली का तू आणि आता तू जाणार तर मग तुझा आवाजच येणार नाही पप्पी मग करमल कसं का असं तर काय तू लग्न करून भर उडून जाणार आप्पा त्याच जीएसटी भरला बरं का मी भरला का रे बाबा हो बरं झालं रे बाबा मला त्या जीएसटीतलं काही कळत नाही आणि त्या टॅक्स कसा भरायचा ते बी कळत नाही आप्पा सोपं असतं ते कसलं सोपं असतं मला नाही सुधरत काही नाहीतरी माझ्या माघारी तुलाच बघायचं सगळं आप्पा नमस्कार करतो लीला वा 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 ए किसान अरे लीला आलाय 2 चहा सांग स्पेशल बोल काय बोल राहिला बोल बोल नाही ते हॉल बुक केला मी म्हणजे फायनल केला मस्त हॉल आहे तुम्हाला पण आवडेल आप्पा तुला आवडला ना हा. बस झालं मग नाही तशी 4-5 हॉल पाहिले होते मी बर पण मला हे बरा वाटला आणि आता भाज्यावाल्याकडे पण चाललो होतो मी पण म्हणलं त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगावी म्हणून आलो मी काय अडचण आहे का नाही पैशाची अडचण असेल तर सांग हा. काळजी करायची नाही जे काय पैसा लागल ते सांग मला तू फक्त आकडा सांग आणि पाहिजे तेवढे पैसे घेऊन जा काळजी करू नको हॉलवाले काय जादा पैसे मागून राहिलेत का देऊन टाक त्यांना आपण काय डबल साखरपुडा करू राहिलो का ते नाहीच आहे आप्पा मग दुसरंच आहे आता तुम्हाला कुणी सांगणार नाही म्हणून मी स्वतः सांगायला आलो लीला अरे काय झालंय काय बस 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 लीला आप्पा तुम्ही मला उभाची राहा पण पण जमीन ऐकू नका आप्पा आम्ही कसं राहिलो न जमीन मग अरे तुला म्हणलं कोण पण लीला आम्ही जमीन विकू राहिलो म्हणून तुम्ही नाही आप्पा तर त्याचं काय आहे, आजकाल लोकांना पैसे मिळू राहिले म्हणून ते जमीन विकू राहिले म्हणून म्हणलं पण पण आपण नाही विकायची जमीन हा आप्पा तू काळजी करू नको लीला आपण आपली जमीन नाही विकायची तेच म्हणून राहिलो पण ते चंद्रकांत म्हणजे पुण्याचे पुराणिक ते काहीतरी नगरात स्कीम करून राहिले म्हणे त्यांनी आपल्या जमिनीच्या आसपासच्या सगळ्या जमिनी घेतल्यात आणि आता ते आपली जमीन मागू राहिलेत जमीन मागू राहिले त्याच्या बापाची जमीन आहे का बापाची जमीन आहे चंदू काकाने स्वतः विचारलं तुम्हाला जमिनीसाठी काका नाही पौराणिक त्यानं नाही मागितली पण त्याने एक वकील लावलाय जो मागू राहिला म्हणजे मला डायरेक्ट नाही बोलला पर आपल्याला त्याला नाही म्हणणं अवघड जाणार आहे का तो वकील कोण आहे माहितीये का कोण पोराकडचा सुनीलराव सुनीलराव म्हणजे परागरावांचे काका हा सुनीलराव त्या पुराणिकला माहितीये आपण त्याला नाही देणार म्हणून त्यानं आजचा डाव खेळलाय आप्पा आणि आपली जमीन हडप करायचा डाव साधलाय आप्पा तेव्हा असं आपल्या घरात करेल असं वाटलं नव्हतं आप्पा आप्पा आपली जमीन जाता कामा नाही आप्पा नाही तू काळजी करू नको लीला तू अजिबात काळजी करू नको मी आपली जमीन त्या पुराणिकाला कधीच मिळू देणार नाही मिळू देणार असं कर
ती सगळी जमीन तुझ्या ताब्यात घे आणि तू पाय सगळं काय करायचं काय नाही ते. फक्त अट एकच, बोला आप्पा बोला. ह्या पुराणिकाला त्याच्यातली एक बोटभर जमीन नाही मिळाली पाहिजे. असं आप्पा काळजीच भेटली. आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आता चहा घ्यायचं. आवाज कोणाचा? आल्या रे आल्या. आल्या रे आल्या. अरे आवाज कोणाचा? अख्ख्या नगरमध्ये एकच आहे. पण काहीतरी भानगड केलेली दिसते. उगाच नाही मोर्चा आपल्याकडे असा येऊ राहिलाय. गप गप काही पण काय. अख्ख्या नगरमध्ये आवाज कोणाचा? या कोण? अगं दीपा काकू, हे त्या परागरावांच्या काकू आहेत ना. अख्ख्या नगरमध्ये आवाज कोणाचा? अख्ख्या नगरमध्ये आवाज कोणाचा? हा तरीच म्हणलं यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण या गर्दीत कळलं नाही एकदम. पूर्वा, हा आले. चल ग. अख्ख्या नगरमध्ये एकच बाई. पुढचा तिकीट कोणाला? अरे आवाज कोणाचा? अरे अख्ख्या नगरमध्ये एकच बाई. पुढचा तिकीट कोणाला? थांबा. पूर्वा, आज माझं भाषण होतं ना, तिकडूनच आलीये मी. अगं एक नंबर झालं भाषण. पूर्वानी मुद्दे लिहून दिले होते भाषणासाठी. अख्ख्या सभेमध्ये ना फक्त दीपा निकम असंच नाव घुमू लागलं होतं बघ. अहमदनगरमध्ये एकच बाई. बस आता, जेवढं मिळालं ना तेवढंच ओरडा. पूर्वा, थँक्यू बरं का भाषण लिहून दिल्याबद्दल. अहो, काकू ते थँक्यू काय. म्हणजे काय, ज्याला त्याचा वाटा मिळालाच पाहिजे की नाही. हा थँक्यू हा पूर्वा, खरंच थँक्यू. पाणी म्हणजे जीवन, माझ्या भाषणाचा विषय तू लिहायचंयस आता. हा काय ना, बाई माणसाला पाण्यासाठी फार वणवण करावी लागते. पाण्यासाठी ना बाई माणसांना असं असं म्हणजे एकदम असं तुझ्याबद्दल लिहिशीलच हे असे. हा मला खात्री आहे तू एकदम भारीच लिहिशील सगळं बर का. वहिनी, तिला आता लवकर पाठवून द्या आमच्याकडे लग्न करून. भाषण लिहायचंय ना माझं. चला आता निघते. हा खूप कामं पडली आहेत. भाषणाचं तेवढं लक्षात ठेव बर का. हा येते बर का. अरे आवाज कोणाचा? अख्ख्या नगरमध्ये एकच बाई. पुढचं तिकीट कोणाला? पप्पे, तू तर वेडच लावलं की गणिकमांच्या घरच्यांना. खरंच आहे, परमेश्वराचीच कृपा. आप्पा म्हणूनच राहिले होते का बोराड्याची पोरगी ना सगळ्याचं मन जिंकून घेईल म्हणून. आत्ताच तिनं अर्धा गड जिंकलाय. पूर्वा, एका दिवसात लयच भारी हवा करून आलीस ग तू. हॅलो हॅलो मित्रा, कसा आहेस? झोपलेलास? तू का हे विचारायला फोन करू राहिला का? अरे नाही रे, तुझ्या गर्लफ्रेंडला कॉल केला होता मी. काय बोललो तिने सांगितलं का तुला? ते जाऊ दे, आणि महत्वाचं नाहीये ते. मी काय म्हणत होतो, मी एकदा बोललो ना की ते मी करून दाखवतो. हॅलो हॅलो, आहेस ना जागा?
हॅलो. हा. अरे तुझ्या गर्लफ्रेंडला काही डॉक्युमेंट्स पाहिजे होते ना. हा तर ते डॉक्युमेंट्स तू दे तिला. तू काय दारू पिऊन आला काय? अरे मित्रा माझं संपूर्ण ऐकून तर घे. हे बघ ते डॉक्युमेंट्स माझ्याचकडे आहेत. तू माझ्याकडनं कलेक्ट कर आणि तिला हँड ओव्हर कर. हा. हे बघे प्रतीक, मी सध्या कामात आहे, मला सुट्टी नाही भेटणार आहे. हे तू नाईट कॉलेजमध्ये पण शिकवायला जातोस? नाही. मग ये मला बस स्टँडवर भेटायला. कुठं? तुमचा नगरचा बस स्टँड आहे ना, माळीवाडा बस स्टँड चौकात. मला प्रतीक कुठं आहे कसं कळणार आता? कोण नाही उचलून राहिला. प्रतीक शिर्डी का? हॅलो. हॅलो. हा मी आलो इकडे माळीवाडा बस स्टँड चौकात. अरे तू पोचलास का अन्याधारकासारखा? दम पाहायचा होता ना तुला? आता काऊन लपूर राहिला? मग ये ना बाहेर, दाखवतो दम. दम एकदम कडा का? अरे पण मी इथेच आहे. कुठे? अरे इथे. मी कुठे आहे? रस्त्यावर. नाही, ते मला माहिती हो. रोडचं नाव काय? गुलमोहर रोड. गुलमोहर रोड. गुलमोहर शॉर्ट फॉर्म आहे का? शॉर्ट फॉर्म आहे? नाही नाही, गुलमोहर रोड. काही शॉर्टकट. ऐक ना, मी गुलमोहर रोडला उभा आहे, तू ये इकडे. तिथंच थांब. मी इथेच थांबून राहतो. हॅलो. हा हॅलो. अरे कुठेस तू मित्रा? मगासपासून मी फोन ट्राय करतोय. तू काय तुझ्या मैत्रिणी बरोबर सेटलमेंट करत होतास का? मी आलो इकडे गुलमोहर रोडला. कुठे आहेस तू? पोचलास तू? बर बर. तिकडे एक फ्रूट ज्यूस वाला आहे का? एक्झॅक्टली त्याच्या मागे अजून एक फ्रूट ज्यूस वाला आहे का? तर एक्झॅक्टली मी तिकडे नाहीये. कुठे आहेस तू?
तुला तुला बुरुडगाव रोड माहितीये का? माहितीये बुरुडगाव रोड. माहिती आहे म्हणलो ना. अरे मला आनंद झालाय की मला स्पष्ट बोलता येत. तर आनंदधाम च्या तिकडे मी उभा आहे. चट करून ये इकडे. आलोच. लवकर ये. ओ मास्तुरे